नमस्कार. उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. भाजणीची चकली म्हणजे खमंग आणि खुसखुशीत असलीच पाहिजे. त्यासाठी भाजणीसुद्धा अचूकच झाली पाहिजे. आज आपण असं काही प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची भाजणी कधी म्हणजे कधीच चुकणार नाही. चकली एकदम काटेरी आणि अजिबात तेलकट न होणारी करायची असेल तर भाजणी तर परफेक्ट व्हायलाच हवी. तर यासाठी आज आपण भाजणीचे वाटी आणि वजनी प्रमाण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 1 किलो चकलीची भाजणी करण्यासाठी आपण घेतलेले साहित्य बघूया. त्या अगोदर तुम्हाला ज्या वाटीने मी साहित्य घेतले ती वाटी दाखवते. ही 100 ग्रॅम होईल एवढी वाटी आहे. तर आता आपण साहित्य बघूया. हे 500 ग्रॅम तांदूळ आहेत. तांदूळ हा रेशनचा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून सुकवून मी घेतलेला आहे. ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही. 300 ग्रॅम हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ. या डाळीच्या निम्म म्हणजे 150 ग्रॅम मूग डाळ. या डाळीच्या निम्मी ही डाळ घेतलेली आहे उडदाची. 75 ग्रॅम. पाव वाटी साबुदाणा. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत. 1 वाटी धने घेतलेले आहेत. ह्याचं वजनी प्रमाण बघायला गेलं तर 300 ग्रॅम आहे. आणि 2 लहान चमचे म्हणजे पाव वाटी मी जिरे घेतलेले आहेत. आता हे आपलं वजनी प्रमाण झालं तर आता आपण वाटीचे प्रमाण बघूया. 5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी हरभरा डाळ. 1.5 वाटी मूग डाळ. पाऊण वाटी उडीद डाळ. पाव वाटी साबुदाणा. 1 वाटी पोहे. 1 वाटी धने आणि पाव वाटी जिरे. तर हे प्रमाण आपण लक्षात कसं ठेवायचं तर 3 वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे. त्याच्या निम्म मुगाची डाळ आणि याच्या निम्म उडदाची डाळ. तर ह्या 3 डाळींचं मिळून वजन 500 ते 550 ग्रॅम होतं. त्या हिशोबानेच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर मी फक्त तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत. हे सावलीमध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर आपल्याला या डाळी धुवायची काही गरज नाही. मी फक्त सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत. तर आता भाजणी करूया. भाजणी करण्यापूर्वी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. तर आपण भाजणी केलेली ताटामध्ये किंवा परातीमध्ये जर ओतली तर ती खालून ओलसर होते. तर त्यासाठी मी ही ट्रिक वापरणार आहे. खाली वर्तमानपत्र अंतरलेलं आहे. त्याच्यावरती एक सुती कापड टाकायचं आहे. तर भाजणीसाठी मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये तांदूळ घालूया. अशी जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे आपल्याला. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे. जास्त एकदम स्लो पण करायची नाही किंवा फुल्ल पण करायची नाही. मध्यम आचेवरतीच छान असा तांदूळ आपल्याला फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर 4 ते 5 मिनिटं मी तांदूळ छान भाजून घेतलेला आहे. आणि आपल्याला याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही. एकसारखा असा हलवत राहायचा आहे. तर आपला तांदूळ भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊ. आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊया. ही डाळ भाजण्यासाठी जरा थोडा जास्त वेळ लागतो. डाळीला असे छोटेसे काळे काळे डाग पडायला लागले की आपण गॅस बंद करायचा आहे. जवळजवळ 6 ते 7 मिनिटं ही डाळ भाजण्यासाठी लागलेली आहे. अशी खरपूस अशी ही डाळ भाजून घ्यायची आहे. आता आपण ही डाळ काढून घेऊया. आता भाजूया मूग डाळ. ही डाळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात पटकन भाजली जाते. तर आपली मूग डाळ सुद्धा छान भाजलेली आहे. आता आपण काढून घेऊया. आता उडीद डाळ भाजूया. उडीद डाळीचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जर तुम्ही जरा जास्त प्रमाण घेतलं तर आपली चकली जी आहे ती चिवट होते. अगदी 2 ते 3 मिनिटात आपली उडीद डाळ सुद्धा भाजलेली आहे. काढून घेऊया. आता साबुदाणा भाजूया. छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी 2च मिनिटात हा साबुदाणा सुद्धा छान फुललेला आहे. पहिल्यापेक्षा तो दुप्पट झालेला आहे. तर आता काढून घेऊया.
तर आता भाजूया पोहे. पोहे तर अगदी मिनिटभरातच भाजतात, जास्त वेळ लागत नाही. अगदी पातळ पोहे असतात त्यामुळे ते पटकन भाजतात. अगदी 1 ते 2 मिनिटातच पोहे सुद्धा आपले छान भाजलेले आहेत. आपण आता काढून घेऊया. तर आता धने भाजूया. धने भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे, कारण धने पटकन भाजले जातात. धन्यामुळे छान असं चकलीला टेस्ट येते. धन्याचं प्रमाण जरी थोडंसं वाढवलं तरी काही हरकत नाही. अगदी 1 मिनिटातच आपले धने सुद्धा भाजलेले आहेत. ते पण काढून घेऊया. तर आता जिरे भाजूया. जिरे भाजताना गॅस बंदच करायचा आहे. गरम कढईमध्ये हे पटकन भाजले जातात. जिरे जर जास्त भाजले तर चकलीमध्ये जिऱ्यांचा कडवटपणा उतरतो, म्हणून जिरे अगदी गरम कढईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे. जिरे सुद्धा आपले भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपली 1 किलो चकलीची भाजणी झालेली आहे. तर ही पूर्णपणे थंड करूनच मिक्स करून आपल्याला दळून घ्यायची आहे. आपली भाजणी पूर्णपणे थंड झालेली आहे. ही तुम्ही गिरणीमधून दळून आणताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण गहू किंवा ज्वारी दळल्यानंतर आपली ही भाजणी दळून घ्यायची नाही, कारण त्यामुळे चकली तर काळी पडते किंवा खुसखुशीत होत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजणी केली तर भाजणी तर छान होईलच. त्याचबरोबर चकली सुद्धा आपली छान काटेरी आणि अजिबात तेलकट न होणारे तयार होईल. अशा पद्धतीने तुम्ही चकलीची भाजणी करा. चकली करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.